नमस्कार, स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। माझी आजची रेसिपी आहे एकदम सिंपल साधी तांदूळ आणि मूग डाळीची खिचडी। तर त्यासाठी इथे मी कुकरचा डब्बा घेतलाय। त्याच्यात आपण अर्धी वाटी तांदूळ घालूया। तांदूळ तुम्ही कोणतेही वापरू शकता। आणि साधारण पाववाटी आपण मूग डाळ घालूया। आता हे डाळ आणि तांदूळ आपण धुवून घेऊया। इथे मी डाळ आणि तांदूळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले। आता आपण याच्यात पाणी घालूया। आता ही खिचडी आपल्याला थोडीशी मऊ करायची आहे। म्हणून नेहमी आपण भाताला कसं 1 वाटी तांदूळ असले तर 2 वाटी पाणी घालतो। खिचडी बनवताना थोडं जास्त पाणी घालायचं। तर इथे मी साधारणपणे 2.5 वाट्या पाणी घातलेलं आहे, म्हणजे आपली खिचडी मऊसूत होईल। तर आता आपण त्याच्यात टाकूया चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद। आता हे चमच्याने मिक्स करून घेऊया। आता हे मिश्रण मी कुकरमध्ये 4 शिट्ट्या करून घेणार आहे। इथे मी खिचडीला कुकरमध्ये 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहे आणि कुकर 15 मिनिटं थंड करून खिचडीचा डब्बा मी काढून घेतला आहे। अशी ही आपली एकदम मऊसूत अशी खिचडी तयार झालेली आहे। ही खिचडी तुम्ही ज्यांना ॲसिडिटी पित्ताचा वगैरे त्रास असतो त्यांच्यासाठी एकदम हा बेस्ट ऑप्शन आहे। ही खिचडी आपण लहान मुलांना सुद्धा देऊ शकतो, म्हणजे 6 महिन्यानंतर आपण उष्टावळ करतो त्यानंतर अशी खिचडी सुद्धा तुम्ही मऊ खिचडी मुलांना देऊ शकता। थोडं मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे आणि वरून थोडंसं तूप घालायचं, म्हणजे याची टेस्ट एकदम छान लागते। तर अशी आपली ही खिचडी खाण्यासाठी तयार आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा। धन्यवाद।